काय जाधव, कुठे आहात? कुठे तुम्ही? हा, मी इथेच आहे मॅडम. मी कुठे जाणार? तुम्ही सांगितलेलंच काम करतोय मॅडम. मग हालचाल करा काहीतरी, वेळ वाया नका घालू. येस मॅम. नमस्कार मॅडम. अरे नमस्कार नमस्कार, या या. भाऊनी सांगितलंय तुम्हाला भेटायला. आणखी काही सांगितलं नाही का साहेबांनी? तुम्ही सांगाल ते काम करायचं भाऊ बोलले. हे असेच कपडे घालता का तुम्ही? काय काही वाईट आहे का? हा अहो म्हणजे आमच्या पक्षात असेच घालतात सगळे. नाही, पण मी जे तुम्हाला काम सांगणार आहे त्यासाठी हे कपडे नाही चालणार. तुम्ही फक्त सांगा मॅडम. एक फोन केला ना कार्यकर्त्यांना, पाहिजे ते कपडे आणून टाकतील इथं. हो हो. काय आणि कसं सांगू? मॅडम, कॅन आय हेल्प यू? तुम्ही हेल्प करणार? हा, येस मॅम. संगीता. येस मॅडम. यांना जरा नाश्ता दे. ओ नको मॅडम, मी खरंच घरनं नाश्ता करतो ना मॅडम. मला नको नाही ऐकायची सवय नाहीये जाधव. नाही ऐकणार का माझं? अरे तुम्ही सांगणार आणि मी ऐकणार नाही असं होईल का मॅडम? नाश्ता करा. हो येस मॅडम. या तुम्ही. हा. काय नाव काय म्हणाला तुमचं? रणजित सुभेदार, वाघमारे भाऊंचा राईट हँड. हो हो. साहेबांनी काही सांगितलं नाही का तुम्हाला? साहेब बोलले मॅडम जे सांगाल तसंच करायचं. नाही, याआधी मी कल्पना दिली होती, पण एक्झॅक्ट काय करायचंय ते सांगितलं नाही का? आता भाऊ आहे ते थोडं थोडं सांगितलं, पण तुम्ही डिटेल मध्ये सांगितलं चांगलं होईल. घोळ आहे सगळा. नेहा नावाच्या मुलीला तुम्हाला मागणी घालायला जायचंय. मागणी घालायला जाऊया की. मागणी घालायला जाऊया, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. काय बरं. बसा सावकाश. ओके ओके, थँक्यू. काय झालं का? काय कळलं नाही काय? नाही. तुम्ही कोण? मी मॅडमचा लिगल ऍडवायझर आहे. हो का? मी रणजित सुभेदार, वाघमारे भाऊचा राईट हँड आहे मी. हा हो. हा बोल संगीता. मीरा मॅडम. हा बोल ना. एक ना महत्वाचं सांगायचंय. इतक्या हळू आवाजात का बोलतेस? कुणी आजूबाजूला आहे का? नंतर बोलूया का? नाही नाही, नंतर नको. आणि सतत कुणी ना कुणीतरी असतंच. हा बोल, काय म्हणत होतीस? हो, ऑफिसमध्ये ते वकील आहेत ना, ॲडव्होकेट जाधव. हो. हा, त्यांचं काय? ते आलेत घरी. कधीपासून बोलणं चाललंय काहीतरी. मला वाटलंच होतं. राणी गप्प बसणाऱ्यातली नाहीच आहे. काहीतरी महत्वाचंच असणार. एकटेच आलेत ते? ते वाघमारे साहेब आहेत ना. वाघमारे म्हणजे ते पॉलिटिशियन? तेच. पण त्यांनी राणीकडे येण्याचं काहीच कारण नाहीये, आणि त्यांच्याबद्दल तसं फारसं बरं बोललंही जात नाही. त्यांच्याबरोबर त्या दिवशी एक माणूस आला होता, तोही आलाय आता घरी. की काहीतरी महत्वाचं शिजत असणार. मला असं झालं होतं ना की कधी एकदा मी तुम्हाला फोन करते. बरं झालं तू फोन केलास, पण संगीता, तू एवढं करतेस आमच्यासाठी, आम्ही तुला काहीच. मॅडम, मी पैशासाठी नाही करत. मला माहिती आहे ते. गायत्री मॅडम घरी असताना काय वातावरण होतं घरामध्ये, आणि आता सकाळ म्हणू नका, दुपार म्हणू नका, नुसत्या बाटल्या आणि ग्लास दिसतात. मला असं वाटतं गायत्री मॅडम या घरात परत याव्या. माझी तीच इच्छा आहे. पण खरं सांगू का संगीता, राणी असं होऊ देईल असं वाटत नाहीये मला. मॅडम, ठेवते मी आता, नाहीतर कोणीतरी येईल. हो ठीक आहे, तू काळजी घे हा संगीता. हा मॅडम.
काय करत होतीस संगीता? नाही नाही म्हणजे मी मीरा, माझ्या घरात राहून माझ्या घरातल्या गोष्टी मीरा आणि गायत्रीला सांगतेस? तुला काय वाटलं? मला हे माहित नव्हतं. मी हे इतके दिवस तुला करू दिलं कारण मलाच ते हवं होतं. पण आता तुला कळलं राणी सरदेसाई काय आहे. मॅडम चुकले मी, माफ करा. किती पैसे दिले ग त्यांनी तुला? हा पैसे? नाही मॅडम, पैसे नाही घेतले. मग कशाला ही समाजसेवा? मॅडम चुकले मी. धनंजयला कोणी मारलं माहिती आहे ना तुला? नाही. मीरा आणि गायत्रीने मारलं. तरीही तू त्यांना मदत करतेस का ग? आणि तू सुद्धा आता यात सामील आहेस हे मी पोलिसांनाच सांगणार आहे. नाही मॅडम, पोलिसांना काही सांगू नका प्लीज. मॅडम मी चुकले. मॅडम सॉरी. हॅलो मिस्टर अजय, हा बोला मॅडम. मला तुमच्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. बोलू शकतो आपण? हा बोला. मिस्टर अजय, मी आत्ता माझ्या मेडला रेड हँडेड पकडलंय. या घरात जे जे घडतं ते ती त्या मीरा सरदेसाईला सांगते. पण तुमच्या घरात आत्ता असं काही महत्वाचं घडलंय का? नाही, मी बाहेर हॉलमध्ये बसले होते माझ्या ऑफिस स्टाफशी बोलत. याआधी कित्येकदा मी असं फोनवरती बोलताना ऐकलंय, पण आज मला संशय आला म्हणून मी तिचे फोन रेकॉर्ड्स चेक केले आणि त्यात मला कळलं की मीरा आणि गायत्री दोघींनाही फोन करून इन्फॉर्म करत असते. आणि तिचं ह्यावर काय म्हणणं आहे? तिचं काय म्हणणं असणार मिस्टर अजय? ती फक्त हे सगळं पैशासाठी करते. मला तुम्हाला इतकंच सांगायचंय की यामध्ये मीरा आणि गायत्री इन्व्हॉल्व्ड आहेत. नाहीतर कशाला ते घरात काय काय घडतं याची माहिती काढतील. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, प्लीज कम हिअर ॲज सून ॲज पॉसिबल प्लीज. मला असं वाटतं तुम्हाला काहीतरी माहिती मिळेल. ठीक आहे, मी येतो तिकडे. प्लीज या. संगीता आत्ता माझ्या समोरच आहे. मला तर ती काहीच सांगत नाहीये, पण तुम्हाला नक्कीच काहीतरी सांगेल. मी येतोय. थँक्यू वन्स अगेन. सॉरी. कुठून आली ग एवढी हिंमत संगीता? शरद, शरद. हा मॅडम. शरद, संगीता गायत्री आणि मीराला फोन करून इथल्या इन्फॉर्मेशन्स पुरवते हे मी आता सगळं बघितलं. मला सांग, ती हे असं करते हे तुलाही माहिती होतं? काय विचारते मी शरद? मी एक दोनदा बघितलं होतं तिला फोन करताना. मग मला का नाही सांगितलंस? मॅडम मी तिला सांगितलं होतं की असं करू नको म्हणून. ऐकलं नाही तिने माझं. सांगितलं होतं ना मी तुला. मग ऐकलं का नाहीस याचं? जाऊ द्या ना मॅडम, माफ करा ना तिला, सोडून द्या ना. नाही, इतक्या सहज नाही.
काय काय सांगितलंस मीराला? आता ऐक. यापुढे मी जे म्हणेन ते ऐकायचं आणि मी जेवढंच सांगेन तेवढंच मीरा आणि गायत्रीपर्यंत पोहोचवायचं. कळलं? अगं हो म्हण लवकर, तरच वाचशील. हो 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 मॅडम. आवडला आपल्याला तुमचा स्वभाव जाम आवडला बघा. तुम्ही आमच्या पक्षाच्या कार्यालयात या. अहो लय केसेस सॉल्व्ह करायच्या आहेत. आम्हाला भेटायला तुम्हाला केव्हा मॅडम. संगीता बाहेर आहे, बाहेर आहे संगीता. आणि आता पोलीस येईपर्यंत इथेच उभं राहायचं. पोलीस? काय झालं मॅडम? एनी प्रॉब्लेम? कळेल. पोलीस आल्यानंतर सगळं कळेल. मॅडम तुमचं काम चालू होतं ना, मी हिला आज जायला सांगतो. जाणार नाही कुठे, मी आहे ना. ठीक आहे. चला. मॅडम मग मी काय करू? म्हणजे थांबू की जाऊ? जाधव, तुम्ही लीगल प्रोसिजर्स पूर्ण करा. येस मॅडम. तसंही पटवर्धनांचा कोणी वारस पुढे यायला नको आहे मला. अशी खबरदारी घ्या आणि पुढची पावलं टाका. येस मॅम. येऊ मी? आता मी काय करू मॅडम सांगा का तुम्ही? बसा. हो. थोडक्यात सांगते, नीट ऐका. मला चुका झालेल्या आवडत नाही. नाही नाही. एक 3 पीस सूट विकत घ्या, पैसे मी देते. हो बाबा, भाऊनी सांगितलंय मॅडमकडनं 1 रुपया पण नाही घ्यायचं म्हणून. बर, तुम्ही त्या नेहाचं प्रोफाईल चेक केलं? हो. ओके. आणि तिच्या आईला आता फोन करायचा. बर. त्यांना सांगायचं तुमचा एक्सपोर्टचा बिझनेस आहे. हा. आणि रीतसर नेहाला लग्नासाठी मागणी घालायची. आणि हा नंबर. सर एक बोलू का? बोला. अहो ही कामं वगैरे सगळे होत राहतील हो. त्या हातातलं काम बाजूला ठेवा आणि फोन करून जरा बोलून घ्या. कोणाशी बोलायचं? अहो नेहाला फोन करणार होता ना तुम्ही? अरे हो, ते लक्षात आहे माझ्या. मग मी म्हटलं होतं सकाळची वेळेनंतर आरामात फोन करेन. सर आरामात वगैरे काय नाही. माझा अनुभव सांगतोय की घाई केलेलीच बरी, नाहीतर भलतच काहीतरी व्हायचं हो. काही होणार नाही मेमण. काय होणार आहे? आणि मुद्दा नवीन फ्लॅटमध्ये राहण्याचा आहे. होईल सगळं. त्यांना त्यांच्या मुलीला पोलीस क्वार्टर्समध्ये नाही पाठवायचं. ठीक आहे, तुमचं सगळं मला पटतंय, पण आता घाई करायलाच पाहिजे. करतो. मला आठवण करून दिल्याबद्दल थँक्यू. आता थँक्यू काय? तुम्ही काळजी करू नका मेमणे. आणि ती चांगली माणसं आहे. विचार केल्यावरती कळतं की त्यांचंही चुकीचं नाहीये. आणि आता हे सगळं काकूंमुळेच होते बरं का. हो, आईने दागिने दिले म्हणून होऊ शकलं. बरं आता लग्न पटापटा व्हायला पाहिजे बरं का. होईल सावकाश. नाही सावकाश वगैरे काही नाही. आता घाई करायची. तुम्ही आधी फोन लावा. घ्या फोन लावा तुम्ही. मी करतो मेमाणे. नाही करतो वगैरे काय नाही. तुमचं काम सगळं मी करतो. आधी फोन घ्या तुम्ही. फोन काढा, फोन लावा. घ्या. करतो. करा का प्लीज. शेल हे बघा. हॅलो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी आहेस? ठीक आहे. काय झालं?
आज सकाळीच फोन? कुठे आहेस? पोलीस स्टेशनमध्ये. तर तुला एक गुड न्यूज द्यायची. काय? मी लग्न करायला तयार आहे आणि तुझी मम्मा जसं म्हणते आपण तसंच करूया. काय? पण असं अचानक कसं ठरलं? ठरलं हे महत्वाचं की नाही? हो, पण मला सांग ना काय झालं. आई आपण भाड्याने एक फ्लॅट घेऊ. माझ्यासाठी ही गुड न्यूज आहेच, पण मग घरी कधी येतोयस तू सांगायला? येतो मी, लगेच येतो. मी सांगू? नको, मला येऊ दे. नाहीतरी त्यांची तक्रार आहे ना, मी फोन नाही करत, भेटायला येत नाही. ही कंप्लेंट एकदाची दूर करून टाक. चालेल, मी वाट पाहते. भेटू मग. अजय, मी खूप खुश आहे. लव यू टू. ठेवला मी फोन. हॅलो हॅलो, नेहा राज्याध्यक्षांच्या आई. नेहा राज्याध्यक्षांच्या आईचा नंबर हाच का? हो बरोबर आहे. कोण बोलताय आपण? नमस्कार, मी रणजित. रणजित सुभेदार बोलतोय. नमस्कार, मी ओळखलं नाही तुम्हाला. मी मुंबईत असतो. इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे माझा. नेहाचा प्रोफाईल बघितला मी नेटवर. त्या संदर्भात जरा तुम्हाला भेटायचं होतं मला. म्हणजे? मला नेहाशी लग्न करायचंय. काय? माझ्या प्रोफाईलशी तिचा प्रोफाईल अगदी मॅच करतोय म्हणून मी फोन केला. हो, पण तुम्हाला कोणी सांगितलं की आम्ही नेहासाठी स्थळ शोधतोय? नाही नाही नाही, कोणी सांगितलं नाही. मी तिचे पिक्चर्स बघितले, मला आवडली ती, म्हणून मी म्हटलं की आपण स्वतःहून अप्रोच होऊया. हो, ते सगळं ठीक आहे, पण आपल्यात कोणीतरी मध्यस्थ असताना तर अधिक बरं झालं असतं असं वाटतंय मला. हां, ते अगदी बरोबर आहे म्हणा तुमचं. पण काय की मी सतत कामानिमित्तानं बाहेर असतो. आता कालच मी चायनावरनं आलो. पुढच्या आठवड्यात मला जपानला जायचं आहे. आधी म्हटलं आपण स्वतःहून फोन करूया, नाही पुढाकार घेऊया. ओळख काय भेटल्यावर होईलच की. मग कधी भेटूयात आपण? मी नेहाच्या बाबांशी बोलते आणि मग कळवते तुम्हाला. आज फ्री आहे मी, आज भेटता येईल मला. काय की उद्या परत मला बँगलोरला जायचं आहे. आज असं अचानक नाही, म्हणजे आई, आयुष्य खूप फास्ट आहे आणि माझ्याकडे वेळ नाही आहे. डोंट वरी, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. बर, ॲड्रेस आहे ऑनलाईन. मी 2:30 वाजेपर्यंत पोहोचतो. हां, ओके, बाय. मम्मा, माझ्याकडे गुड न्यूज आहे. कसली? ती मी तुला सांगणार नाहीये, पण लवकरच कळेल तुला. अगं पण काय ते तरी सांग. कळेल, थोडा पेशन्स ठेव. बरं ऐक, घरातच थांब, कुठेही जाऊ नकोस. का? सांगते. हे कुठे आहेत? बाहेर असतील. हे आले की दोघांनाही सांगते. मम्मा, याला काय अर्थ आहे? अगं सांगते म्हटलं ना. एक छानसा ड्रेस काढून ठेव. कुठे बाहेर जायचंय का? कुठेही जायचं नाही, घरीच थांबायचंय. मम्मा सांग ना. हे आले की सांगते म्हटलं ना. जा आवर, मला सुद्धा बरीच काम आहेत, सगळी तयारी करायची आहे. मॅडम, एक विचारू का? ते नेहा अजय ठाकूरची गर्लफ्रेंड ना? मग काय करतो गयो? अजय ठाकूरचे लय पुराणा हिसाब चुकता करायचा आपल्याला. पुराणा हिसाब, या भाषेचं काहीतरी करा तुम्ही.
नाहीतर नेहाचे आई वडील दारातनच परत पाठवतील तुम्हाला. डोंट वरी मॅडम, यू डोंट टेक एनी टेन्शन ना. 100% काम होणार मॅडम, 100%. हो ठीक आहे. या तुम्ही. आणि माझी दुसरी गाडी आहे बाहेर, मी ड्रायव्हरला सांगून ठेवते. नाही नाही मॅडम, भाऊनी ऑलरेडी गाडी दिली आहे मला. बर, काही घोळ घालू नका. मी म्हटलं तसं, चुका आवडत नाहीत मला. हा येतो मॅडम, काम होणार. हा